बाळासाहेबांच्या दोघं पण? चांगली गोष्ट आहे. दोन्ही बंधू एकत्र येत आहेत. आम्ही त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. परंतु हा जसा ऐतिहासिक क्षण असल्यासारखा आपल्या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र पाहतोय. डुबते को तिनके का सहारा या पद्धतीने उबाठाकडे आता कोणताही पर्याय उरला नसल्यामुळं आज राजसाहेबाला बरोबर घेणं हे त्यांना क्रमप्राप्त झालं आहे. त्यांची मजबुरी आहे आणि म्हणून या मजबुरीची झालेली ही युती आहे. ती किती महानगरपालिकेपर्यंत टिकते, पुढे टिकते हे काळच सांगेल. परंतु आम्हाला ते एकत्र आलं याचा आनंद आहे. असं वाटतं का 16 तारखेला अशाच पद्धतीचा जल्लोष असेल, कारण की आज मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष होताना पाहायला मिळतो. निवडणुकीचा काळ आहे. निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही कुठेही जा, काही जा, छोटासारी कार्यक्रम घेतला हा जल्लोष हा होणारच आहे. आणि म्हणून हा जल्लोष काही मोठा युती झाला किंवा विजय झाला याच्यासाठी नाही आहे. कमीत कमी आपल्याला काही मदत मिळते या अनुषंगाने झालेला तो जल्लोष आहे. त्याचं रूपांतर मतदानामध्ये होईल असं समजण्याचं काही कारण नाही आहे. महायुतीचाच भगवा या महाराष्ट्रामध्ये या मुंबई महानगरपालिकेवर फडकेल एवढा विश्वास आम्हाला आहे. 20 वर्ष जवळपास 20 वर्ष एकमेकांकडे आले नाहीत, भेटले नाहीत. अगदी मागच्या 6 महिन्यापासून कौटुंबिक सोहळे ते भावनिक आव्हान. खरंच वाटतंय याच्यात म्हणजे अगदी नाशिक असेल, मुंबई, पुणे या सगळ्या ठिकाणी भावनिक जोडलंच गेलंय ठाकरे कुटुंबीय आणि ते परत वाटतंय. हे बघा, 19-20 वर्षाचा कालखंड हा फार मोठा असतो. एवढ्या कालखंडामध्ये एकमेकाकडे न पाहणं, इवन दो एकमेकाच्या सुखादुखात सुद्धा न जाणं, असं मला वाटतं राजकारणामध्ये कधी घडलेलं नाही. अनेक कुटुंब आपण राजकारणामध्ये पाहतो तर ते राजकारण बाजूला सारून सुद्धा एकत्र आलेले आपण पाहिलेले. म्हणून ही आजची झालेली जी युती आहे हे सगळं महाराष्ट्र जाणतोय की ज्यांच्यासाठी उबाठाने काँग्रेसबरोबर गेले होते, राष्ट्रवादी शरद पवार बरोबर गेले होते, आता त्यांनी दोघांनी साथ सोडल्यामुळं अकेला चलोरेच्या भूमिकेत कसं जायचं आणि त्यातल्या त्यात या नगरपालिकेचे जे निकाल आले त्या निकाल पाहून एवढा मोठा पराभव मला वाटतं इतक्या मोठ्या पक्षाचा झालेला कधीही घडलेला नाही. पण याच परप्रांतीयांकडून आता संजय राऊत म्हणते या परप्रांतीयांना मुंबईकर म्हणा, अशा पद्धतीने संजय राऊतांची भाषा आहे. संजय राऊत हा कधी एका ठिकाणी नीट बोललेला आहे का? बदलती भूमिका ही तर नेहमी संजय राऊतची राहिलेली आहे. या संजय राऊतनी मनसेबद्दल काय बोललं याचा थोडा रेकॉर्ड काढा, तुम्हाला कळेल काय काय बोललेलं आणि कशा पद्धतीने बोललेला आहे. आज हा फक्त मेडिटेटरचं जे काम करतोय ना यांनीच केलेला हा सगळा गोंधळ आहे. महाविकास आघाडी निर्माण करताना जे काही यांनी भूमिका घेतली होती त्याच्यामुळे त्या उबाठाचा झालेला हा दारुण पराभव आहे आणि त्याची ही घसरती जी काही वाटचाल आहे ती त्यांच्यामुळे. आणि आताही त्यांनी परप्रांतीयाशी काही जरी बोलला तरी ह्याचे वक्तव्य हे प्रत्येकाच्या मनामध्ये बिंबवले गेलेले. फक्त मुंबई, बाकी काही नाही. त्यांना महाराष्ट्राशी काही देणं घेणं नाही. महाराष्ट्रामध्ये काय घडेल त्यांना काय कोणती महानगरपालिका येऊ का जाऊ, बाकी ठिकाणी तुम्ही पाहिलं तर आताही त्यांची युत्या कुठं झालेल्या नाही. फक्त मुंबईमध्ये सोन्याचं अंड देणारी कोंबडी त्यांना पाहिजे त्यासाठी झालेली ही युती आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील 2 गट जे आहेत शिवसेनेचे म्हणजे खैरे आणि दानवे जोरदार एकमेकांच्या अंगावर येतात दिसत आहेत. खास करून मामू यांचा जो प्रवेश झाला त्यावर इथंही सगळा हाच गोंधळ सुरू. मतासाठी लाचार झालेली उबाटा आता कुणाबरोबर जायला तयार आहे. त्यांनी जे आता त्या रशीद मामू ज्यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या त्यांना उबाटात प्रवेश घेतलेला आहे. म्हणून मी आता त्या दिवशी सुद्धा सांगितलं आता ही उबाटा राहिलेली नाही, ती उबाटा मामू झालेली. आणि अशा उबाटा मामूला आमच्या शहरामध्ये तरी स्थान मिळणार नाही. म्हणून खैरेने त्याला जो काही विरोध केला तो बेसिक तत्वाच्या आधारे केलेला आहे. परंतु त्या खैरेचं ऐकतोय कोण? पक्षामध्ये त्याची झालेली नाचक्की किंवा त्यांच्याकडे केलेलं दुर्लक्ष, त्यामुळं आता खैरेंचं किती जरी ओरडला तर त्याचं विचाराचं कोणी ऐकणार नाही. संजय राऊत असं म्हणतात की दिल्लीचे बूथसाठी आहेत, आता मराठी माणसासाठी फक्त 2च बंधू जे आहेत ते आज एकत्र येतात तेच काम करू शकतात, बाकी सगळे दिल्लीचे बूथसाठी असं त्यांनी म्हणतात. हो, आम्ही काय आहे ते आम्ही पाहून घेऊ. तुम्ही फक्त आता दलाली करायचं सोडून द्या. सिल्वर वॉकवर जाणं थोडं कमी करा. त्या सिल्वर वॉकचे बूट चाटू तुम्ही आता कुठं गेले तर तुम्हाला कळालेलं आहे. राहुल गांधीचे बूट चाटता,
काश्मीरमध्ये जाऊन बुटं चाटलेले तुम्ही लोक आहे, तुम्ही काय लोकांना नीतिमत्ता शिकवणार आहे? म्हणून हे असे जे काही असतात दलाल, या दलालाने आम्हाला संघटनेबद्दल शिकवू नये. शेषक जी जानना चाहेंगे कि आज दोनों भाई एक साथ आ रहे हैं और कहा जा रहा है कि ठाकरे ब्रदर्स जो ब्रांड है वो बीएमसी पर अपना जेब का झंडा देगा. देखिए, ठाकरे ब्रांड पहले था, वो बाला साहब ठाकरे ब्रांड था. ये ब्रांड वगैरह ये चलने वाले नहीं है. अगर ये चल जाते तो ये नगर पालिका पंचायत की जो भी चुनाव हुए उसमें इतनी मार क्यों पड़ती है इनको? सिंगल डिजिट में ये लोग आए हैं. आज की जो युति हो रही ये मजबूरी है. कांग्रेस उबाठा के साथ नहीं है, शरद पवार उनके साथ में नहीं है, तो कोई तो चाहिए. डूबते को तिनके का सहारा जिसको कहते हैं, उस तरीके से आज वो राज साहब का सहारा लेना चाहते हैं और इसलिए ये मतलबी युति हुई है. ये इनको कारपोरेशन के हद तक ही टिकाना है. अगर कारपोरेशन में कुछ हुआ कम ज़्यादा तो ये साथ में रहने वाले नहीं, ये स्पष्ट बात है. सिर्फ टारगेट उनका मुंबई है. इवन महाराष्ट्र में सत्ता न आई तो ही चलेगा. महाराष्ट्र के अनेक जो जिले में है कारपोरेशन के चुनाव है वहाँ नहीं आए तो ही चलेगा, लेकिन हमको मुंबई चाहिए. परसेंटेज देने वाली या तो सोने का अंडा देने वाली मुर्गी ये हमारे पास होना चाहिए, ये उनकी धारणा है और उसकी वजह से आज वो एक साथ आ रहे हैं और इसका ज़्यादा कोई फायदा उनको होगा ऐसा मुझे नहीं लगता. संजय राउत कह रहे हैं कि डंके की चोट पर ठाकरे ब्रांड जो है इस बार इतिहास जो है लगाएंगे. संजय राउत ने पूरे लाइफ में झूठा ही बोला है. एक कोई भी ऐसा एग्जाम्पल दिखाओ जो बोला है और वो सच हो चुका है. जैसा जैसा बोला है उसके अगेंस्ट में ही पॉलिटिक्स में होते गया है और आज भी वही होगा. उसने डंके की चोट बोला है तो डंके की चोट पे महायुति की सरकार इस राज्य में आएगी. आपको लगता है इतिहास बनेगा, इतिहास बन जाएंगे? इतिहास तो हमने बनाया है, हम इतिहास बनाने वाले हैं और ये इतिहास को बिगाड़ने वाले हैं. अब ये इतिहास नहीं रहेगा, ये डुबाने का एक में लगी हुई शर्यत जो है उसमें ये सक्सेस रहेगी. सर, अजित पवार तुम्ही एका मतलबी युतीचा आता उल्लेख केला की ठाकरेंची मतलबी युती आहे. अशीच एक मतलबी युती पुणे आणि पीसीएमसी भागात किंवा अनेक ठिकाणी पाहायला मिळते. शरद पवार आणि अजित पवार एकत्र एकीकडे सत्तेत बसायचं तुमच्यासोबत, सगळे सत्तेचे लाभ घ्यायचे आणि जे विरोधी बाकावर सगळीकडे शिवसेनेच्या विरोधात आहेत किंवा भाजपच्या विरोधात त्यांच्याच सोबत जायचं. कितपत पटतंय? तिथपर्यंत काय युती झाली, कशी झाली याचं सर्व माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबाला आहे. मला वाटतं त्याच्यावर या पातळीवर चर्चाही होतात, म्हणून त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.